नाही. भाई असं चार सोबत काहीतरी करा म्हणजे कसं जमत. या कोळशासोबत लग्न करण्यापेक्षा आम्ही माझ्या पोरीला हिरीत ढकलून देईन की. कोळसा मग अरे काय करायला. अहो सरपंच त्यांच्या पोरीसोबत आहे की नाही ती विहिरीमध्ये जाऊन सुद्धा संसार राहते. मग काय मागायला. अहो मागून मागून काय मागा काय मागायला. ते घर मागा. असं मागून मागून काय मागायला. काय मागायला. सोनं. अरे मागून मागून काय मागायला. काय मागायला. पोरगी मागा. असं मग अरे बस झाला आता मागून मागून वाकडून. अरे सवय अशी मागून मागून. तेव्हा झाडाला पानं नव्हते मोठे लई गरम झालेले होते आणि त्यामुळे टमरेली घेऊन जा. घेऊन जा घेऊन जा. जंगल जंगल आहे तिथं लुटतील ना. लग्न व्हायला गेली की आता माणसाला लुटायला लागले काय. पाणी संपलं होतं. सरपंच काय काय आज म्हणलं त्याच म्हणलं ढोल बाजार काय आज नाही काय नाही. हे कोणतं ढोर आलं म्हणून हे फूल बांधायचे. फुल गांधीवाल काय बांधायचं ते याच्या बांधा. ओ आमचा जमना भाऊ. सरपंच नमस्कार. 25वे भारत रंग महोत्सव मध्ये आम्ही आनंद सादर करत आहोत. स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था नांदेड आपल्या समोर विकसित भारत या विषयावर एक छान छोटस स्किट आणि यात भूमिका साकारत आहेत गौतम गायकवाड, सुधांशू श्याम लेट्टी, श्याम डुकरे आणि किरण टाकळे आणि त्यासोबतच अर्थात मी दिनेश कवडे. तर आनंद घ्या. या छोट्याशा स्किटचा विषय आहे विकसित भारत. अरे काय झालं तुला एवढं ओरडायला. हो की जीवन काय झालं. मग अहो सरपंच माझं लग्न व्हायला चाललंय. असं मग अरे एवढा मोठा काळा भात ठिकला कोणाला पाहिजे. आणि तुला झाडच म्हणलं एखाद्या क्रीम ब्रीम लावत जा. जरा झाला असतात गोरात आतापर्यंत लग्न झालं असतं आणि 4-5 लेकरं असे अंगणात खेळले असते. अहो सरपंच अहो तुम्ही मला असं बोलता काय. मग? अहो एक तर माझं लग्न व्हायला चाललंय. काहीतरी लग्नासाठी करा ना. आता मी काय करू. काय काय लग्न व्हायला गेलं तुझं. पोरीच नाही का. असं मग पोरी नाही. मजाच नाही. पोरी नाही. हा मग कर एखाद्या पोरासोबत लग्न. जा ना. ओ हा पोरासोबत कसं करतात लग्न. काय नैसर्गिक आहे का ती. असं नाही. मी म्हणलं ते कसं आहे लोक दुधाची तहान टाकावर भागवतात तसं मला असं तुझं भागलं. सरपंच हा. काही कसं बोलायला लागलं. मग? अहो मग लग्न व्हायला चाललंय सरपंच. काय लग्न व्हायला गेलं. अहो पोऱ्या नाही का मजाच नाही. हा गावातल्या तुम्हाला म्हणतो गावामध्ये हा कोणाचंच लग्न नाही. गावातल्या कोणाचाच लग्न व्हायला गेलं. मग का व्हायला गेलं. पोरीच नाही. पोरीच नाही. अरे वा. पोरी का नाही. कारण की तुम्ही त्या पोरींना गर्भातच मारून टाकलं. त्यांना जन्मच घेऊ दिलं नाही. हो की नाही. अरे तुम्हाला बायका पाहिजे, तुम्हाला माय पाहिजे, तुम्हाला बहीण पाहिजे, तुम्हाला मावशी पाहिजे, पण पोटी आलेली मुलगी नाही चालत तुम्हाला. आहे की नाही. आणि पोटात मुली अशाच मारल्या तर तुमच्या पोरांना लग्नासाठी पोरी कुठून भेटणार आहेत. हा कुठे भेटणार आहेत. अहो त्यासाठी स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. आपण विकसनशील देशात राहतो. अहो 2047 पर्यंत भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिलेलं आहे. आणि ते विकसित भारत जर आपल्याला साकार करायचा असेल तर या देशातील आधी स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. तरच आपला भारत देश खऱ्या अर्थाने विकसित भारत होणार आहे. तर काळजी करू नको. 2047 पर्यंत वाट बघ आणि मग 47 ला तुला लग्न होईल तेव्हा बघू आपण. 47 हा मग अरे तोपर्यंत आता कसं आहे आपले लोक हुशार आहेत. सांगितलं की नाही लवकर ऐकतात. आता यांच्यामध्ये नक्की फरक पडला. 2047 पर्यंत पोरी मग तेव्हा तुला जे आवडले ते सोड का बघणार. सरपंच अहो 2047 पर्यंत म्हातारा होऊन जाईल ना मी. अरे म्हातारा धुवून असंच बघा लग्नाचं मरण्यापेक्षा शेवटी का होईना लग्न झालेलं बरं की नाही. सरपंच तुम्ही काही करा मला एकदाच लग्न लावून टाका. सरपंच लग्न लावाच लागतं. सरपंच काहीतरी करायचं पण.
बाई असं चार चौकात काय ते करा म्हणजे कसं जमत? आवडतच नाही. हा लगेच होणार झालं. तुमचं अजून तुम्ही लग्नाची बाकी आहे? अरे मागे मी जरा गडबड केली काय लग्नाला? अहो माझं लगीन हा. ना माझ्या पोरीचं लग्नच होणार झालं. असं होय, तुम्हाला पोरगी पण आहे हा. आणि लगेच म्हणायला गेलं हा. आता काहीच काळजी करायची नाही. पोरगा निघाला का? या कोळशासोबत लग्न करण्यापेक्षा आम्ही माझ्या पोरीला हिरीत ढकलून देईन की. कोळसा? मग तुम्ही बाईक मागवा तुम्ही. सरपंच तुम्ही मागवा तुम्ही. आता बघा हे का? हा. अरे काय करायला? अहो सरपंच हा. त्यांच्या पोरीसोबत आहे की नाही हा. ती विहिरीमध्ये जाऊन सुद्धा संसार करते. विहिरीमध्ये जाऊन संसार करायला ते बरं काय झालं बाई म्हणजे काय नेमकं प्रॉब्लेम काय तुमचा लग्न न होण्याचं कारण काय? माझी पोरगी लई स्वाभिमानी बघा. हो काय शिकलेली आहे? MBA शिकली MBA. MBA म्हणजे काय? मला तरी कुठं माहिती. तू किती शिकलास? 10वी. हे आमचं 10वी ते पोरगी असून MBA आणि हे आमचं 10वी. काय? अरे म्हणजे पोरापेक्षा जास्त मुली शिकायला लागल्यात. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली काम करायला लागल्यात. हा आणि आम्ही 10वी इकडं ये तिकडं ये याच्यात परेशान. मग MBA शिकलेले असून काय लोक म्हणायला गेलो? अहो हुंडा. असं हा. काय हुंडा काय? पोरं हुंडाच मागतात. अरे पोरगी म्हणते जे कोणी हुंडा मागल त्या पोरासोबत मला लग्नच करायचं. बाप सरपंच तुम्हाला सांगतो हे फार चुकीचं आहे. असं? अहो काय नको. कसं काय? अहो ते हुंडा भिंडा काय मागणार चालेल. हा मग काय मागायला? अहो मागून मागून काय मागा? काय मागायला? ते घर मागा. असं? मागून मागून काय मागाले? काय मागायला? मागलीत सोनं. सोनं. अरे मागून मागून काय मागाले? काय मागायला? पोरगी मागा. असं मग अरे बस झाला आता मागून मागून वाघ पुढून अरे सवय अशी मागून मागून रंगावर दिसू लागलास. बरं मला सांगा तुमची पोरगी लई स्वाभिमानी आहे. मग लई मग, स्वाभिमानी. आणि काय म्हणाली ती आता? ती म्हणते कोणतं पण पोरगं बघायला हा. आलं की हुंडाच मागते. म्हणून मला हुंडा जे कोणी पोरगं मागते त्या पोरासोबत मला लग्नच करायचं. वा, तुमची पोरगी स्वाभिमानी आहे. लक्षात घ्या असा स्वाभिमान प्रत्येक स्त्रियांनी बाळगला पाहिजे. प्रत्येक पोरींनी बाळगला पाहिजे. अहो जे कोणी हुंडा घेईल त्याच्यासोबत अजिबात लग्न करायचं नाही. जे कोणी हुंड्याचं नाव काढलं त्याला हात म्हणायचा. अहो हे स्वाभिमान खरा आपल्या भारत देशाचा आहे. हे हुंडा घेणं पाप आहे आणि गुन्हा आहे. आणि तुमची पोरगी लय हुशार आहे. लक्षात घ्या तिचं कोण पोरगं लग्न करणार म्हणते ते मी बघतो. त्याला उद्या तुमच्या दारात पाठवतो. जा तुम्ही. अहो विकसित भारताचं हे एक लक्षण आहे की हुंडा मुक्त भारत आपल्याला करावं लागणार आहे. अरे आपला भारत देश 2047 पर्यंत विकसित भारत करायचा आणि हे अशा चुकीच्या रूढी परंपरा आपल्याला बंद केल्या पाहिजे. बाई तुम्ही काळजी करू नका. तुम्ही या जा. हा हा. सरपंच हा. तुम्हाला बरीच माहिती आहे का? मग बाबू सगळं ऐकावं लागते. मोठे माणसं काय म्हणतात ते ऐकावं लागतं आणि तसं अंमलबजावणी केली तर हा देश खऱ्या अर्थाने विकसित होईल. सरपंच हा. मुद्दाच पडला. येतो जरा. जा आणि जाताना काळजी घ्या. म्हणजे काय झालं गेल्या वेळेस गेल्या होत्या तेव्हा झाडाला पानं नव्हते. मोठे लई गरम झालेले होते आणि त्यामुळे टमलेली घेऊन जा. उन्हाळा येतो येतो. घेऊन जा घेऊन जा. हो सरपंच हा. कुठं चालत आहे? हा? अरे सरपंच अरे गेल्या वेळेस असंच एकाला थांबवलं होतं तर हे जमीन शेणानं सरवायच्या आधी याच्यानं सरवायला हो सरपंच हा. आणि हे बरोबर आहे का? हा? असं उघड्यावर शौचालय गेल्यावर लोक बिमार पडतील ना हो? हा? असं असं ना हे बरोबर नाही. तुमचं चुकीचं आहे. आणि ते कचरा बाहेर टाकायचं नाही. बाबा रस्त्यावर बिलकुल टाकायचं नाही कचरा. हा. याच्यानं लहान लेकरं रस्त्यावर खेळतात, बिमार पडतात. हा. हा, तुमची जनता बिमार पडेल ना हो? असं मग तुम्हीच का परवा दिवशी सांगले ना भाषणामध्ये? हा मी सांगितलं नाही. मग अरे मी बघू लागलो तुझ्या लक्षात आहे की नाही म्हणून. की त्याची भाषणात जे सांगितलं ना तुझ्या ऍक्युरेट एकदम लक्षात आहे बघ. वा वा तू हुशार आहेस. अरे खरंच आहे. अरे स्वच्छ भारत राहिला पाहिजे. हा. आपलं गाव स्वच्छ राहिलं पाहिजे. आपलं घर स्वच्छ राहिलं पाहिजे. तरच आपण निरोगी राहू. हा. निरोगी व्यक्ती आणि स्वच्छ भारत हे विकसित भारताचं लक्षण आहे. बरोबर आहे की नाही? नंबर 1 हा, हा, हा. नाही आता पुढच्या वेळेपासून ते आपण पाळूया. मला सांग तू लय हुशार दिसायला गावात सांगतो. हा अहो, तुमच्याच गावामध्ये राहतो किती? हा. भाषेत आहे तू. नंबर 1 तुमचं तर स्वाभिमान नाही बाळगतो इथं. अरे बापरे. मी हा. काम काय बा तू एक कामाचा माणूस आहे. हा. म्हणजे जाय हो. सरपंच बाईकडून पैसे घे बर. आणि ते पैसे
बाहेरच्या तालुक्यातील चांगले दुकानदार आहेत त्यांना नेऊन दे महत्वाचं काम दिलं बरं तुला सरपंच हा. मी जाणार बा त्या रस्त्यानं जाणार हा हा का हो? अहो त्या रस्त्यानं जंगल आहे ना जंगल हा जंगल आहे अहो तिथं लुटतील ना लग्न होणार की नाही आता माणसाला लुटायला लागले काय अहो सरपंच तसं लुटणं नाही हा. तुम्ही पैसे द्याले की नाही हा. आता पैसे लुटतील ना अच्छा म्हणजे ते पैसे लुटतील बंदूक असते त्या डाकूजवळ बंदूक राहील ना तिथं असं आहे हा. मग तुम्हाला सिक्युरिटी देऊ काय हा सिक्युरिटी द्या नंबर 1 सिक्युरिटी देतो द्या असं भयानक सिक्युरिटी देतो हो. एकदम भारीचा देतो नंबर एकच एकदम असं पैलवान देतो आता देता की नाही देतो ना ए सिक्युरिटी इकडे इकडे सिक्युरिटी हो सरपंच ह्याला सिक्युरिटीची गरज आहे ना हा हे असलं दुसलं काही पण मला दिसायला याच्या बोलण्याचं दम आहे हे बाजूला नाही म्हणजे कुठे काढून घेतो का रे इथं? काम करायचे विचारू लागलो सरपंचाने मला लय महत्वाचं काम दिलं माहितीये का महत्वाचं जिम्मेदारी दिली माझ्यावर जबाबदारी भाऊ काय काय हे पैसे पैसे आमच्या घरचं बस चक्र हो हिंगा हिंगा पैसे म्हटलं की चकना दारू याच्याशिवाय काय सुचत नाही का रे तुम्हाला अरे मी याला म्हणलो पैसे घे सरपंच बाईकडून आणि त्या तालुक्यात एखाद्या दुकानदाराला नेऊन दे सिक्युरिटी पाहिजे पैसे लुटतात म्हणायला लागलं याच्यासाठी सिक्युरिटी मग एवढंच आहे काम हा. काय सरपंच हा. तुम्ही तरी काय मी तरी अहो ऑनलाईन कारभार असं का असं मग आता तुम्हाला सांगतो हे जे डबडा आहे कोणतं डबडं ये. अरे बापरे हा. मोबाईल काढला काढला असं जायचं कसं जायचं असं असं केलं फोन पे अरे बापरे गुगल पे असं सगळे ऑनलाईन असं असे मोबाईल धरले का बा? पैसे धरले तुमच्याकडे आलेत का पैसे नाही 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 मिळाले तिथे पैसे पैसे तिकडे पोहोचले आपल्याला त्याला पाठवतो त्याला पोहोचले का मग अरे बापरे. आला फोन आला म्हणजे भारी झाली की म्हणजे सगळा कारभार ऑनलाईन म्हणजे हे विकसनशील देशाचे लक्षण आहे सगळे कारभार ऑनलाईन म्हणजे आपण विकसनशील देशात राहतो आणि 2047 पर्यंत आपला देश नक्कीच विकसित भारत होणार आहे नाही मात्र तू वाटला नाही पण हुशार आहेस बरं तुझं झालं आता काम तू काय टेन्शन घेऊ नको असं सगळं आमचं ऑनलाईन 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 झालेलं आहे आता तुझा ऑफलाईन आता जा ओके. भारीच आहे ते बरं मी काय म्हणतो मी जाऊ नका जरा कुठं जरा कसं घेणंच राहिलं तुम्हाला बी काय दादा तुम्हाला बरं तिकडे पाहिलं आहे कोण हायस्कूल कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ते पहिल्यावरच ऐकलं का काय ते बिल्डिंग बांधत नाही घल मोठे ढोल घल घर घल कॉन्ट्रॅक्टर अबे तसं म्हणणार आहे बरं. हा. तर काय काम काय ते गावात आहे ना फूल बांधायचं होतं काय बांधायचे पूल बांधायचे हा फूल अच्छा मग कुठं बांधायचं पूल कुठं बांधायचं कुठं पूल ते गांधीवर ए, लग्न झालं नाही म्हणून काय काय म्हणतोस काय रे जरा स्पष्ट बोल ना कुठं गांधीवर अरे तू स्पष्ट बोल बरं जरा कुठं गांधी त्यात खड्डा लाभ नाही का तिकडं थंडा त्याला बसतात इकडं पुरत इकडं बाहेर धप्पा घेऊन पाटण गांधीवर आता शब्द बोलायचं ना त्याचं तरी डायलॉग म्हणायचं हा दादा तिथं पूल बांधायचं हा. मग काय 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 करायचं तुला सांग ते कॉन्ट्रॅक्ट आहे ना आपल्यालाच घेतलं पाहिजे आपल्याला मला हा म्हणजे काय सरपंचाला सांगून घे. हा सरपंचाला सांगा मी सांगतो सरपंच हा. पण मला काय फायदा आहे त्याचा सरपंचाला 50% हा. आणि तुम्हाला 20%. 20 फक्त 20च नाही मी सरपंचाला सांगतो हा. पण तुम्ही एक काम करा ना काय पूल पूल बांधायची काय गरज हा, मग अहो एक काम करा एक पुलाच आहे की नाही मोठं बॅनर भ्यानक बॅनर आणा तिथं जायला लावून जा सब दोघा उखाडला की काय झाला पूल नाही ऐका तुम्ही मजा ऐका तुम्ही हा. बघा पूल
टक्के सांग. पैसे घालत नका ना तुम्ही 50-50 एक करून टाका. टक्का, 1% देतो तुम्हाला. किती एक. 20%. हा, 1%. बघा बरं मी सरपंचाला सांगतो. पाणी संपलं होतं. हो सरपंच काय काय अरे तेवढ्या तर कामाला ये, हात पुसायच्या तरी ये. बाकी काय नाही तर नाही. काय म्हणाय बरं ए, पुसला ना हात आता, जा ना. काय तू काय कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर. तू कुठून आला रे? कोणत्या जगावरचं? ते मलाही कळणार नाही पण त्याच्यावर एक थोडं काढला आहे. असं कॉन्ट्रॅक्टर म्हणायचं का हा. असं काय म्हणायचं? कॉन्ट्रॅक्टर अच्छा का ते बांधकाम वगैरे कॉन्ट्रॅक्टर हा. असं का? आज म्हणलं त्याच म्हणलं ढोल बाजार काय आज नाही काय नाही, हे कोणतं नवीन ढोर आलं म्हणून. काय बाबू तुझं? ते फूल बांधायचे. फूल. गांधीवर. काय बांधायचं ते याच्या बांधा. ओ आमचा जमना बा. सरपंच गैरसमज करून घेऊ नका. हा. पांदीवर तू बांधायचं असं म्हणायचं का तसं म्हणायचं. अरे आता जिभेचा प्रॉब्लेम दिसला ना. हा, जिभेचा. आता तू जरा बोल नको, जरा शांत बस. म्हणजे याचं म्हणणं आहे, पांदीवर जे पूल बांधायचं आपण जे काढलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट ते याला पाहिजे. हे बघ राजा, आम्ही विकसनशील देशात राहतो त्यामुळे आमच्याकडे सगळे कारभार ऑनलाईन आहे. लक्षात घे, ऑनलाईन आम्ही निविदा टाकलेल्या आहेत है ना. तू तुझं काय कोटेशन भर, ज्याचं कमी मध्ये कोटेशन असेल त्याला काय मिळेल, काळजी करू नका. नाही सरपंच कसं आहे हा. ना तुम्हाला मेन मुद्दा काय ते समजणार असं त्याचं नेमकं म्हणणं काय ते समजणार आज त्याचं कळालं असं तुम्ही घरावर गेलो नसतं काय. जरा जीभ जास्त म्हणायची हा. पण याचं म्हणणं काय तुझं सांगतो तुम्हाला हा. याला 50-50 करायचं. तुम्हाला 50% आम्हाला 20%. म्हणजे असं होय. हा. टेबल के नीचे से लो, हा. टेबल के नीचे से दो, राईट. आणि काम लो. किती देतो म्हणे? तुम्हाला 50 हा. आणि मला 20. हा. म्हणजे 70% आपल्याला वाटणार, हा. उरलेलं 30% त्यानं काय मानणार? फूल. राजा, त्या पुलाचा फोटो घेऊन लावणार आहेस का तिथं? हा राईट सरपंच. अरे काय राईट म्हणायला लागला? अरे 30% बांधलेला पूल टिकत तरी का? हा? आता पडून जाईल ना, लाखो लोकांचा जीव जाईल आणि तो पैसा कोणाचा आहे? तुमच्या माझ्या सर्वसामान्य लोकांचाच पैसा आहे ना. हा? मग कसं व्हायचं? तू 70% आम्हाला वाटून तू पुलं बांधणार आहेस. पूल तरी होईल का रे त्याचं? अरे लाच घेणं आणि लाच देणं हे दोन्ही गुन्हा आहे या देशात. तरी पण तुम्हाला लाचा कशा वाटत नाही तरी तुम्ही लाच देता घेता नाही. अरे तुमच्यासारखे असे लोक असले ना तर 2047 पर्यंत काय, अरे पुढच्या अजून 200 वर्ष सुद्धा हा भारत विकसित होणार नाही. हा भारत विकसित भारत करायचा असेल तर आपल्याला लाच घेणं आणि लाच देणं हे दोन्ही गोष्टी बंद कराव्या लागतील. तेव्हा कुठं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला विकसित भारत तयार होईल. आणि हे बघ आता असं कोण करून इथं थांबायचं नाही अजिबात. तुझ्यासारखे माणसं माझ्यासमोर दिसत चालले. नाही, नाही, सरपंच, सरपंच, सरपंच मी ढकलतो. नको, 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 नको,